मतदार याद्यांमधले घोळ आणि कथित मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेनं आज एल्गार पुकारला। महाविकास आघाडी आणि मनसेनं आज मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला आणि मोर्चानंतर महाविकास आघाडीच्या इतरही काही नेत्यांनी या संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या पाहूया। कोणीतरी विरोध केला पाहिजे हुकुमशाहीच्या विरोधात, या प्रक्रियेच्या विरोधात। त्याची सुरुवात महाराष्ट्रातून मुंबईच्या भूमीतून होते। मला वाटतं की ही सुरुवात आहे, हळूहळू सुरुवात देश पातळीवर पोहोचले आणि एक दिवस अशी क्रांती होईल। या बोगस वोटिंग आणि मतचोरी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात क्रांती होईल, लोकांचं राज्य येईल आणि त्याची सुरुवात आज होईल। भाषणं झालेली आहेत, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्ट काय करतो हे बघून पुढची आपण जे बोगस दुबार नावं आहेत ती नावं रद्द केली नाही तर या निवडणुकीच्या असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन जोरात करणार आहोत। माझा हक्क जर कोणी बोगस घेत असेल तर 100% त्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडायचं, फोडून काढायचं, म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून फोडून काढून पोलिसांच्याकडे पकडून द्या, अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे। कोर्टाचं काय झाल्यानंतर ठरवल्यानंतर आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू, आजच नाही सांगायची, पण हळूहळू गुप्तपणाने आपण निर्णय घेणार। सुरुवातीला आम्ही जेव्हा अर्ज दिला 3 दिवस आम्ही लागोपाठ निवडणुकीवर गेलो, तुम्ही होतात आमच्याबरोबर, तेव्हा लोक म्हणायचं काही होणार नाही, पण ते काही झालं नाही, ते दिसलं तुम्हाला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी मागे गेले। आता याच्यामध्ये निश्चितपणे निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल, कारण ज्या मतदार या पहिला स्टेप कुठली आहे तर मतदार नोंदणी आणि मतदार याद्या तयार करणं, त्याच जर तुमच्या बोगस असतील, तुम्हीच स्वतः कबूल करता तर निवडणुका कशा पारदर्शक होतील, आणि म्हणून त्याचा आम्हाला विरोध आहे। खैरे सर, खूप सारं स्वागत। मोर्चा पार पडलेला आहे, संपन्न झालेला आहे, भाषणं झालेली आहेत। काय तुम्हाला या मोर्चामधून काय काय गवस काय काय मिळालं? खूप जबरदस्त, फक्त आता मूठ ठेवायची बाकी आहे, जर याने नाही केलं तर ते महत्त्वाचं आहे। आता संजय शिरसाटला म्हणा की तुमचं काय होईल पुढे, फक्त तुम्ही त्या देवेंद्र फडणवीस यांच्या जाऊन पाया पकडा, म्हणजे तुमच्यावर काही ॲक्शन्स होणार नाही। शेवटपर्यंत असं पाहतो तर कोण दिसत नव्हतं, आम्ही त्यांचं तोंड बंद केलं, म्हणजेच मूक मोर्चा म्हणजे त्यांचा आम्ही तोंड बंद केलं की पहा आमचा मोर्चा किती मोठा आहे। न्यायालयात आता पहा सगळे वकील त्या ठिकाणी कामाला लागलेले आहे, हे सगळं इतके पुरावे राजसाहेबांनी आणले तरी तर काही घेत नाही, तर मग तुम्ही चोरांना मदत करायला लागले असे सिद्ध होतं। धन्यवाद। तर अशा प्रकारे एकंदर चंद्रकांत खैरे यांनी मोर्चा हा यशस्वी झाल्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा विनोदसह भूषण जिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। घाबरलेले लोक असतात बिचारे, प्रचंड भीती असते आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो, त्यामुळे घाबरलेल्या लोकांना या सगळ्या गोष्टी करणं फार क्रमप्राप्त आहे। डॅमेज कंट्रोलसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात, कधी निलेश घायवळमुळे झालेला डॅमेज कंट्रोल पुण्यात ते भरू पाहतात, तर कधी जैन बोर्डिंगमुळे मोहळांच्यासाठीचा झालेला डॅमेज कंट्रोल, तर आता रणजित नाईक निंबाळकरांमुळे महाराष्ट्रात गेलेली अब्रू, ह्या सगळ्यांमध्ये काहीतरी आपण वेगळं करावं हा प्रयत्न, याच्या पलीकडे काय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।